ऐकू येते का? ऐकू येत त्यांना नाही ऐके होय. मला येत नाही ऐकू हो पुढे तर त्यांना येत नाही ना ना बसू तू बसू दे. तुम्हाला येते का आजी ऐकू? काहीच येत नाही का? हा ऐकू येत नाही. मी बोलायला कळाले का नाही? ऐकू येत मी बोलायला ऐकू आले का नाही? आजी म्हणे ऐकू आले की होय. ऐकू आलं. कुठला हो? बारशे बारशे. इथं कधीपासून हो? 3रं वर्ष 3 वर्ष. आणि मुलं ती कोण? कुणी नाही मला हा होती का नाहीच पहिल्यापासून? झालंच नाही. हा चलत आणि माऊस जनगत पण सक्क म्हणून जगात कुणी नाही मला. हा नवऱ्याला मरून झाले 40 वर्ष झालं नवऱ्याला मरून. हा हा. हा बारशेचं तर मला झाडबुके आठवत का मेलेला? झाडबुके हा. आठवत आहे का? हा आठवत आहे का? आता या पाठी महाग गेलेलं हा गिरणीत कामाला होत वॉचमॅन होत. हा. कुणी नाही मला. डाग डागिन पैसा अडका भांडी कोंडी सगळं वाटलं. काय करायचं आपला जीव वाचायचा पडला. हा तिथं होतं बारशीला आश्रम बारशीला होत हा सुराणाबाईचा दवाखाना. हा. सुराणाबाईचा दवाखाना गोरक्षाच्या महाग तिथं आश्रम होत. हा तिथे 1 वर्ष खाल्लं हा आणि 4 वर्ष डबा दारामध्ये येतो मारोड्याचा हा. 4 वर्ष. पुन्हा इथं आले बघा. हा त्या सरची ओळख आहे. ते सर पुण्याला गेलं आता पुण्याला गेलं. रिटायर झालं रिटायर. एवढंच आहे बुटक. हा 1 लाख रुपये यांना पगार आहे. हा. कुणी नाही मला जगात पाहिलं. आया बाया काय करावा. मग आता इथं बरं वाटतंय का? बरे खाणं पिणं सगळं ठीक आहे. सगळी व्यवस्था आहे? चांगलं आहे. विचार आहे सगळे चांगलं आहे. हा सगळं आहे. बर बर. तुम्ही आजी तुम्ही कुठला हो? नंदनी नान्नी. हा तुमचं कोण नाही का? हाय ती बाप मला कुठं आहे ते? एक पोरग हाय हा. 2 पुरी हाय त्या हा मग इथं कसं काय? आले थांबा थांबा. आम्हाला शेत नाही जागा नाही काय नाही आपली हा भांडणं सारखे हा. म्हणून आले त्या गाणं हा मग लेख आला नाही का माघारी न्यायला? न्यायला आलं नाही का? हा त्या गाणं आले राग राग आपलं आजी या इथं खाली या तुम्ही. इकडे दोघी काय करा या खाली आहे इथं. कधी आला हो तुम्ही? मला आता 9वा महिना आहे. बर येऊन मग एकदा बी आलं नाही ते का त्यांनी? कुठे गेली काय विचारायला करायला? मी जाते की जातो का? हा पण राहा जाऊ नको म्हणत नाही ते का? नाही. हा कशाला त्यांना पिढा गेली आपली जाऊ द्या हा असं म्हण. काय काय करावं एकट्या पोरानं 2 लेकर राहायची त्याला हा बायको लेकर त्यांना जागवावं का आपल्याला जागवावं. मला दिस नाही ऐकू येत नाही काम करा येईना काय करू शेतातलं काय माझं. लोकांची मंजुरी केल्यावर तिथं करायचं लागतंय का नाही सगळं. होय. हं? नाही दिसल्यावर कोण मला लागेल कामाला. हम्म. मग काम नसल्यावर कोण बरं बघतंय म्हणून ह्या काय मी आपल्या आली आपली इकडं. हम्म. दुसरं काय नाही बाबा माझं कारण. हम्म. आता इथं बरं वाटतंय का इथं? बरं आहे आपलं ह्या काय दगडापेक्षा वीट मग बरं आहे की आपलं काय करा. तुम्ही कुठला आजी? पंढरपूरची पंढरपूर. गेल्या वर्षी आम्ही आलतो त्यावेळेस बी होतो तुम्ही ना? किती वर्ष झाली इथं राहून तुम्हाला? 2 वर्ष होते आता जानेवारीला. बर तुमचं कोण? एक मुलगा आहे 3 मुली आहे त्या. मुलगा सांभाळत नाही का मग? कशाचं भांडणं दारू पिऊन रोज उठून कालवा हा मारायचं हाणायचं. तिनं काहीतरी एखाद 2 सांगायचं मग आपल्या अंगावर यायचं. हा मग मारलं एकदा दोनदा म्हणून निघून आले. तुम्हाला? हा पुन्हा आलं नाही का न्यायला करायला काय? हा मग तिथं पोलीस केस केली पंढरपुरात हुडकलं इकडं तिकडं माझा पत्ताच लागला. हा मग आता 9 वर्ष झाल्यावर पुन्हा मग त्या पोलिसाचा फोन आल्यावर सर बोललं. हा मग सरांनी सांगितलं की तुम्हाला आता म्हातारीचं ध्यान झालं का तुम्ही बरं हुडका वेळ काय आला हो. हा आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही आलो नाही. हा मग पुन्हा आले का नाही न्यायला? पुन्हा गेलोच नव्हता तुम्ही तिकडे? जाती एकदा गेलती. हा मग राहते म्हणत नाही का? कशाला राम राम मंडली 4 महिन्याखाली गेलती वैशाख महिन्यात. हा
4 महिने राहिली, काय सांगायचं, मरायला झाली होती. हा आधी अजून पळून, हा तशी तर येऊ देत नाही ती हा देखत, हा म्हणून पळून यायचं. मग गपचूप इकडे तिकडे गेली की पटकीन आपलं पिशवीत एखादं गुंडाळायचं आणि यायचं निघून. हा मग काय करायचं, ताप आहे पण तिथं. का फाईल. हम्म. आजारी पडलं बघायचं नाही, वेळेला जेवण द्यायचं नाही. शेत व्यवस्था होते सगळे व्यवस्थित आहे ना सगळं. होय होय, सगळं चांगलं आहे. तेल साबण, जेवायला 2 टाइम, चहा 2 टाइम, सगळं आहे. बर बर. तुम्ही कुठला? पंढरपूर. पंढरपूरच का? तुमचं कसं आहे? आमचं व्यासाची कसे हा. मला कोण मूल नाही. बाळ नाही, नाही कोण का? नाही. हा आई वडील आहे मुलगा. हा आणि नवरा दारू पिऊन मारायला लागला सारखा. हम्म. मग आली आहे का अजून नवर? आई कुठं बोंबलत फिरत असत. हा त्याला शेती नाही, वाडी नाही, घर नाही, दार नाही, काय. हा नातं पुती जे आहे खरं, हं. गावात आपलं करून खायचं. तुमच्यासारखे जिथं करून खाल्लं 12-13 वर्ष. हम्म. आता पहिला गुडघा दुखायला लागला, त्यांनी तारून सोडलं. हम्म. येतं- सोडलं का तुम्हाला? हा, त्या मालकाने सोडला नाही. होय. काम ज्यांच्यात होतं कामाला करून घेतलं, पुन्हा सोडलं. ज्यांच्यात कामाला होते हा, मग त्यांच्या. आता काय करायचं. आता त्यांचं काय आता स्वतः कुणाला? हा यांना आता हाय ते तर हे सांभाळलं नाही, मग तुम्हाला तर गोष्ट फुकट करून घेतलं किंवा मग जळता जळायचं नाही, 3 दिवस पेटवलेलं हे जायचं नाही. हा. आणि मग आता तुम्ही काम होतंय तेवढं करून घेतलं. आहे. माझ्या माहेरात राहिली पंढरपुरापाशी बाबळगाव आहे, हम्म. 4 महिने कोचावरच आहे. तिथं ठेवून घेतली आणि काम होईना की गपचिप कुठे जायचं म्हणून सांगितलं नाही, काय नाही, हिथं आणूनच होते जीव बरं झालं गाडी की. बरं आहे की मग आता निवांत आहे की तू 3 वर्ष झाली मला इथं आली. काम पिम करायची गरज नाही, काय निवांत आपलं इथं बसायचं नाही, काय मी करायचं? तरी बसत नाही, काय नाही, काहीतरी करू हो, तेच पण आपलं एवढंच हे करत शरीराला हा म्हणा, भांडी म्हणा, 4 करावंच लागतं. व्यायाम होतंय हे होतंय पण त्रास तर नाही की कोणाच्या माणसाला. कुणाचं नाही, आपलं खाणी निवड. हा एवढं महत्वाचं आहे, बाकीचं काय. हा, काम काय केलं मरत नाही माणूस. हा मला ती कामच लागतं, थोडं कवायना काम लागतं. होय की बरं आहे आपलं इथं. हा तुमचं आजी तुमच्याकडे आलोच ना मी अजून. आपलं कोणच नाही. हा तुम्ही कुठला हो? मी सोलापूरचे, काय नाव तुमचं? मंदा जातो. हा आमची आजी तुमच्यावानीच दिसते होती बघा. सोलापुरात काम माझी आजी करायचं. सोलापूरचीच आहे आजी पण तुमच्यावानीच दिसत होती शेम. तुमची आजी हा कुठली? सोलापूरची होती ती काय गोंगडी वस्ती अलीकडे नाही का? घोंगड्यावरची अलीकडे कोणती? नवा गोंगडी वस्तीत तिथं राहत होती ती, म्हणजे त्यांचं माहेर तिथलं. माहेर होतो. हा आम्ही तुळजापूरचे. बरं. तुम्हाला कोण नाही का? मला कोणच नाही बघा. हा आईपाशी होते मी. हा. मोठा दुष्काळ पडल्यावर काम नाही, काय नाही, हा. तिकडे येऊन राहिले, ते इकडेच राहिले मी. हा मग काम करून खात होते. हा आई मी होता, आई मेले, दोघे बहिणी मेल्या, हा कोण नाही आता, बहिणीचे पोरं मेले. मग आता काम होईना, काय करायचं मग. मग आता तुमच्याच होते, तुमच्या 2 वर्ष तुम्ही सांभाळावे. हा. मी म्हणले मला कुठंतरी आश्रमला ठ्या, हम्म. नाहीतर मी जाते कुठं तर म्हणताना मग 1 महिन्यात हुडकून इथं आणून सोडले. हा हा वकिलाच्या घरी काम करत होते मी. हा सोलापूरला आणि होते. नवरा ते नवरा मरून 4 वर्ष झालं. काम करत नव्हतं हो, 18 एकर शेत होत, पिऊन सगळं एकूण घा, हा काय करायचं. हा आणि लेकरू बाळ पण नाही कोण. नाही झालं लेकरू. हम्म. कुठलं लेकरू होत. हम्म. खायचं, मारते देवळात जाऊन झोपायचं. बायको हाय का गेली का कुठं, काय नाही, काम करत नव्हतं, काय नाही, हम्म. काय करायचं मग. आता बरं आहे की इथं. इथं बरं आहे, इथं काय नाही बघा. हा. उगाच कशाला म्हणावं. होय की? हा, तसले आई बी नाही, मला बहिणी बी नाही त्या. हा, आईच्या वर सांभाळते. हम्म. काय करायचं. बरं आहे आपलं, टेन्शन नाही, आपलं निवांत काय राहायचं. करायचं. मी त्यांना म्हणले मी कुठं तर निघून जाते बा, मी नाही राहत. हा. 2 वर्ष झालं बघू म्हणतो म्हणले, मग मी कुठे तर जाते. आता ह्याने काय तर करून घेते म्हणून घाबरून थांब म्हणून 1 महिन्यात इकडं तिकडं बघून तपास. मग इथं किती वर्ष होता? आता 1.5 वर्ष, जूनला वर्ष झालं बघा. बर. 1.5 वर्ष झालं. येऊन गेले. हम्म. कोण येत आहे, सगळे आहे काय विचारते ते कर. कोणी सोडलं होतं म्हणलं तुम्हाला इथं? हा? कोणी सोडलं होतं? ते शेजारच्याला आणून सोडलं. हा, हा. त्याने नोकरीला जाणार, कोण येणार. वकील आहे, पोरग बी वकील आहे भावाचं, काय करायचं. अजून विचारपूस करते ती कसं आहे, बरं आहे का आहे ते ना? हा, येतात की फोन येते की. बरं बरं
कोण येते इथं बरं वाटतंय ना? बरं वाटते म्हणजे काय नाही इथं. हम्म, काय आपल्याला एक गोळी नको काय नको फक्त तेवढं गुडघं दुखते ते हम्म. व्यक्त लावते झालं बघा गोळ्या घ्या हो म्हणायचं घ्या गोळी म्हणतात माझ्या अंगाला काटा येते बघा हा मग दुखणं नाही नुसतं जरा गुडघं दुखते ते मग त्याला गोळे मग त्याला व्यक्त लावते झालं मग. परवा एक डॉक्टर आणतात बीपी वाढतंय बीपीच्या गोळ्या चालू करा हो म्हणजे गप्प. काय खायचं गोळ्यानं बोलवून यायचंय हम्म. हा? खायची की गोळ्या काय जरा अजून राहते व्यवस्थित तब्येत ते? अहो कुठे नाही बीपीच नाही 110 120 ह्याच्यावर चढतच नाही मला माहित आहे 100 वय झालंय का तुमचं? हा? 100 वय झालं असेल का नाही? नाही अजून हा मला बघा 75 होय 75 आहे हम्म. काय करायचं उगाच गोळ्या खायचं हो खावा ते म्हणायचं काय करायचं ते आजीला विचारा आजी थांबा मी जातो तिकडे आजीकडे. नाही तुमचं कसं विचारायचं नाही. आलो कशाला मग आम्ही इथं? तुम्ही कुठला? हळदू का? तुम्हाला कोण लेकर ते कोण? मला 2 पोरं आहेत एक पोरगी आहे. मग काय करते ती पोरं? काय करायचं लहान लहान लेकरं 10 वर्षाची 12 वर्षाची 9 वर्षाची होतो तळ सरकारनं आमचं नीटनेटकं केलं 10 एकर शेत गेली हा असंच तळ्यात तळ्यात हा आणि 1000 रुपयानं 1100 एकर शेत तेव्हा आमची गेली आमचीच का सगळ्या दुनियाची गेली हा जेवढी आहे ती तेवढ्याची हा तो कसं वनवास असाच 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या लेकरांना काय करायचं गेले आपले पुण्याला निघून दोघं भाऊ भाऊ पण आपलं कसं तरी पुढीचं लग्न केलं 10-5 हजार खर्च हम्म, आणि असं शिणता मग पोरांकडेच होते मी कधी कधी हे एकटीच करून खात होते हम्म. पण आता हे लेकराची आई वारली आता हे कोण आहे तुम्ही? हे माझ्या लेकाची नात आहे तुमच्याकडे आहे का? आता काय करायचं ते माझ्या लेकाची बी बायको पहिली वारली होती हा. तिचा बाप 2 वर्षाचा होता हा मग ती महागडती बायको काय त्याचा विचार करीत नव्हती कसलाच विचार म्हणजे म्हणायचं सुद्धा नाही हा मग पुन्हा मी तेवढा 5 वर्षाचा लेक एवढं मोठा शिकवला एवढं पहिला ती वडण्यात कुठं असं लुगड्याचं फडकं घ्यायचं इथं बांधायचं हा आणि असं घेऊन खुरपायचं हा असे 13 वर्ष खुरपिलं लोकांचं मी सकाळी उठले तर उठा येत नव्हतं हा आणि त्या पोराला आयट्या पुत्र शाळा शिकवली आता लागलं पुण्यात कामाला हा पुण्यात कामाला लागलं तिथंच आपलं लग्न केलं ही पोरगी झाली हम्म, झालं पुन्हा त्याचं 3-13 वाट राहून बसलं हम्म. मग पुन्हा तिथं ह्या जानगोताच्यात गेले त्या जानगोत्या 8-15 दिवस हिंडले मग सगळी म्हणायची तुझा जीव मोकळा करून पोरगी आश्रमात सोडून याचा हम्म. आश्रमात सोडून याचा म्हणायची मग मी आता आधीच तिची आई होती तेव्हा 6 दिवसापासून वरच्या दुधावरची पोरगी आहे आईला आजार झाला आधी 2-3 वेळा चांगला आजार झाला पुन्हा गेलीच म्हणायचं हम्म. तेव्हापासून मी पोरगी सांभाळली त्याच्या हातावर मंजुरी करून रोज 1 लिटर दूध 80 रुपयाचं आणायचं त्या लेकान द्यायचं ना सुनान द्यायचं नाही तेवढं नातान तेवढं पैसे द्यायचं खायला खर्च आहे हम्म. तसं करीत करीत एवढे दिवस काढलं इकडे आले जाणं त्याच्यात बसा करा खावा राहा आता उद्या लहानाचं थोडं होईल म्हणलं तर जनगोत म्हणायला आश्रमात सोडून तुझा जीव मोकळा कर 300 म्हणतात 400-500 हजरे आणि तू बँकेत पैसे टाकशील काम करशील राहशील राजावणी खातील बसशील मग आता मी 2 वर्षाची 1.5 वर्षाची लेकरू सांभाळाई नसताना सोडून कशी वाटेल मला सांगा होय की? नुसतं उभं वारं सुटलं मला येत लागलं तिकडलं गावाहून पुण्यानं आल्यावर बारशी टँडर इकडे झाडा बघा येत पहिल्या बाजूला त्या झाडाखाली मी बसले 9ला तिथं उतरले 9 पासून मी 2:30-3 वाजता त्या झाडाखाली सारखी रडत बसले माझी अन्न नाही पाणी नाही रुपया नाही कुठलं काय नाही रडत बसले त्यांच्यासारखी एक बाई तिथे मिळाली खाल्लाकडली होती मग ती म्हणली मी लई वेळ झालं बघते म्हणले आधी तुम्ही रडताव कशा पाहिजे म्हणजे काय झालं त्यांना वाटलं कोण वारले फिरलेच का की असं वाटलं त्यांना मी म्हणले काय नाही बाय काय सांगू तुम्हाला म्हणलं म्हणले मी सगळं पुन्हा सांगितलं सांगा म्हणले मी उठतच नाही मग सगळी कथा सांगितली अशी तर म्हणजे माझं ऐकत का मग पोलीस सांगितलं म्हणजे तुम्ही काय करा हळदुगा गाव सांगितलं हळदुगा जवळ उपळ आहे म्हणजे उपळ तुम्हाला आहे म्हणले मला तर उपळ तुम्हाला माहितच आहे पण अशी नव्हतं माहित मला मग म्हणले असं असं करा आणि तिथं जावा म्हणले तिथं इष्टीतनं उतरा आणि चालत जावा हे तोर म्हणले आणि तिथं जावा म्हणले तिथे एक सर आहे एक मॅडम आहे त्या त्यांच्यापासून तुम्हाला सुख लागतंय का दुःख लागतंय 1-2 महिने बघा आणि मला फोन करा काय ती म्हणली आणि तेव्हा तिथनं बारसं घेत आले इथं जी बसली त्या मी विचारा मॅडमला गावाकडचं गेलं कुठंच गेले मी मग तुम्हाला हुडकायला आलं नाही का इथं कुठं? येते ती की सगळ्याला माहिती पोरग परवा त्या दिवशी आलं तिचा बाप आला हुडकीत नाही ती मला ती चांगलं आहे म्हणून जाते ती महागारी माघारी चल फिल्म म्हणत नाही का? म्हणते ती की हा. म्हणते पण काय करू जाऊ सुन दारात येऊ देत नाही पुरीला सांभाळत नाही ह्या हा. येऊ देत नाही दारात
की नातू बी नाहीच आहे ती तुळजापुरात राहते लेखसून हित राहते हा आणि हे जण माझं किती तिने हाल केलं ना आता जाऊन तिकडे पुण्याकडे तोंड सो करू वाटत नाही मला. हम्म. जायचं तर लांब तोंड सो इकडे करू वाटत इकडे तोंड करून बसू वाटतं. हे तर बरं वाटतंय मस्त. बरं वाटतंय मला इथं माझं कसं का असाना मला तर हायच ह्यांच्याबरोबर भाजी भाकरून पोरीची माझी सोय चांगली ह्या पोरी जर आहे त्या तर त्यांचीच आहे. होय की. ही तर का नाही जबान शेवटपर्यंत कुठे खोटी होणार नाही. होय की. लय ह्या पोरीत कसं काय त्यांचं कळतच नाही. सोनपापडीच आहे माहिती आमची हो. आपण त्याच्या का त्याची दोन आहे ती बी ही बी नाहीच आहे ती बी बिन बापाचीच लेकर आहे ती इतकी लेकर पोरग ह्यांचं गेले आता काल का परवा दिवशी काय त्या पोरा तर जीवला आमच्या पुढे 2 दिवस दसरा काढला होता. मामान दिदी ह्याशिवाय दुसरं काय नाही. बाई होती अशी मग तिनं काय ती ह्यांच्या इष्टी तशी खायला घेऊन आता लेकरू भुकी असलं मी काय कशी वेगळी बरोबर बसल तिथं आल्यावर त्या बाईला होता उपास तिने घेतले भगरीच्या पापड्या अशा एवढा पोळा घेतला. ही लेकरू मला करायला की जाणं लागली आता. मग माझ्या 2 बाकड्याच्या माग होती तिथनं उठून आली आणि एवढ्या असल्या 6 पापड्या दिल्या पूर्ण सगळ्या वाटेने 3 खाल्ल्या 3 हितोरीस उठून आल्या. राहिले का कसं दिवस निघून गेलंच की तसं माझं हाल केलं तर ते सुनानं लेकाच काय चालू देत नाही तिला काहीच बोलायच नाही आपण. त्यांना बी पुन्हा येईलच की त्यांना बी कळलं की जरा म्हातार पण आल्यावर कसं असते काय काय नाही आता कळ की काय असेल ते असेल पांडुरंग आपण बघायलाच होता तेच. काय आता पुढच्या पुढे पांडुरंग काय असेल ते असेल. लेख मी इतका कामात न जात त्याचं ती विलाजच होऊ देत नाही काय. आणि तळ्याने केलं नाहीतर माझं लय चांगलं होतं. हम्म. 5-7 एकर शेत कसं लावं माणूस उगायचं शेत तरी होतं काय पैसा करायचं. टेकला नाही हा. काय आता 6-7 एकराचं 7,000 निघाल 2 नंदा लग्न आले लग्न केली सगळ्याच्या पैशानं सगळीच मोकळी झाला. हम्म. मग त्या तर आयब्याची करेश नव्हती का आपण काय बापाच्या घरी नाही दिलं काय त्यांना असंच म्हणाय थोडक्यात. होय. कुठला हो? नान्नी कधी आला हो इथं मला 2 वर्ष झाली. आश्रमात? 2 वर्ष झाली. होय. काय मूल बाळ? आहे मुलगा एक पण ते त्याला आजार आहे मोठा. होय. गोळ्या हे ते चालू आहे. हा नातवाईत आहे हा. कमी ना कोण नाही सून एकटी हम्म. त्याच्यावर भागत नाही. मग आम्ही आपलं नवराबाई पाहलो दोघं बी अवघड आहे. मालकीन बी ताई मी हा. आता इथं बरं आहे का व्यवस्थित? मग चांगलं आहे. होय. हो. काय त्रास वगैरे होता म्हणून का उगा आपलं ते आजार आहे म्हणून चालू इकडे? मग भागानच ना खायचंच पोटाचं भागानं तर कसं काय करायचं. हम्म. त्यांचीच पोटं भरून नाही ना आपण कुठं बसेनं खायचं हम्म. अशी भानगड. इथं बरं आहे आता व्यवस्थित. हा कुठला हो? हा रवळगाव. कधी आला हो इथं? हा. लेकर बाळ काय करायचं. सांभाळत नाही ते? किती आहे ते? एक पोरगा हा एक पोरगी. हा. सांभाळत नाही का पोरं? इथं बरं आहे का मग आता निवांत? बरं हा. आठवण ती येते का नाही पोराची कधी? आठवणी म्हणजे काय हा उपयोग झाला. हा. मग तुम्ही आजोबा तुम्ही कुठला हो? पुढं उपळ्याचं जाऊ का? तुम्हाला काय लेकर ते सांभाळत नाही का तुम्हाला ते? हा. कधी आला इथं तुम्ही? होय. इथं बरं आहे का मग आता व्यवस्थित? हा. मग आलं नाही का न्यायला तुम्हाला? जेवण ते व्यवस्थित सगळं मस्त बरं वाटतं का इथं? तुम्ही संगमनेर तुमचं काय लेकरं बाळा काय? 2 पोराची 1 पोरगी आहे. मग तुम्ही कसं काय आला इथं? सांभाळत नाही ती म्हणून आला. हा. घरचे? घरची वारून 26 वर्ष आहे. हा. बायको? बायकोच वारून वारून होय. 26 वर्ष आहे. बर. म्हणून तवा लेकरं लहानच असतील की? हा. थोरल्या पोरीचं लगीन तेवढं केलं. हा 2 पोरीचं लगीन झालं, ती 1 पोरगी मेलेली आहे. थोरल्या पोरगी दिलेली आहे बोरी. हा हा. पोरं होतं पुन्हा 2च लगीन. बर. मग ते काय सांभाळत नाही म्हणून आलो का तुम्ही इकडे? इथं किती दिवस झाले येऊन तुम्ही? मी पोळा झाल्यावर आलो. आता? पहिल्या वर येऊन गेलो होतो. ते धाकट्यानं काय केलं, चला म्हणला मी सांभाळतो. कोण म्हणला? धाकटा पोरगा
हा नेलं पुण्याला. हा एक महिना 15,000 झाले की लागला डारोडोर करायची ती. हा तुझी घाल म्हणलं की घालून येतो. हा हे तर बरं आहे आपलं निवांत. सगळे मिळून मिसळून आपलं कोणाचं एक नको दोन नको. काय नको आता जाऊ बी नका नाही जायचं. उगाच निवांत राहा आता इथं का नाही होय इथं बरं वाटतंय का घरी इथं निवांत आहे सगळं हा बोला लाव की तेवढंच सावकाश आपला पहिल्यापासून आहे का आता व्हायला असं हा